नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे एक महाविस्तार नावाचं एक AI पॉवरचं ॲप बनवण्यात आलेलं आहे। अतिशय तांत्रिकदृष्ट्या सक्षम असं हे ॲप असणार आहे। शेतकऱ्यांचा एक विश्वासू जोडीदार, शेतकऱ्यांचा एक विश्वासार्ह साथीदार म्हणून हे ॲप आता काम करणार आहे। अतिशय आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे ॲप आता बनवलेलं आहे। याद्वारे तुम्हाला शेतीची सर्व माहिती आधुनिक तंत्रज्ञानावरची एकाच ठिकाणी भेटणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा एक चांगला मित्र म्हणून हे ॲप काम करणार आहे। तुम्हाला गोडाऊनची माहिती असेल, पिकांची माहिती असेल, रोग, कीड अशा प्रकारच्या सर्व बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे, गोडाऊनमध्ये कुठल्या गोडाऊनला किती जागा शिल्लक आहे, अशा सर्व प्रकारची माहिती आता तुम्हाला ह्या ॲपद्वारे भेटणार आहे। तर बघा, हे नेमकं ॲप कसं काम करणार आहे ह्या ॲपविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर बघा, तुम्हाला प्ले स्टोअरवरती महाविस्तार AI ॲप याच्यावरती जायचं आहे आणि ते ॲप डाउनलोड करायचं आहे। आता बघा, हे ॲप नेमकं रन कसं करायचं आणि ते नेमकं कसं चालवायचं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला महाविस्तार हे जे तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि बघा, इथं आपण दाखवलेलं आहे। तर महाविस्तार या ॲपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल। सुस्वागतम आवृत्ती याची बघा 1.5 आहे। तर बघा, याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल सुस्वागतम साइन इन। आता साइन इन या ठिकाणी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे। पण आता आपण सुरुवातीलाच करतोय म्हणजे आपण साइन इन करू शकत नाही। तर आपल्याला काय, आपल्या याच्यावरती खाते नाही, मग काय करायचं, आपल्याला नोंदणीसाठी येथे क्लिक करा, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कारण आपण इथं सुरुवातीला आलेलो आहोत, पहिल्यांदा आलेलो आहोत, म्हणून तुम्ही नोंदणीसाठी क्लिक करा, याच्यावर क्लिक करा। त्यानंतर बघा, तुमच्यासमोर इथं तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता समजा जर तुम्ही सुरुवातीला नाव टाकाय गेला आणि तिथं जर समजा तुम्हाला नाव टाकताना काय अडचण आली, तर सुरुवातीला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी सत्यापित करा। सत्यापितवर क्लिक, मोबाईल नंबर टाकून सत्यापितवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलवरती OTP जाईल आणि तो OTP 6 आकडी या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे। त्या पासवर्डची पुष्टी करायची, तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो कोण असेल तो, आणि या ठिकाणी जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव निवडायचं आहे। आता एवढं निवडल्यानंतर तुम्ही खाली बघा ते प्रस्तुत करा। तर ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रस्तुत करा यावर क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला अकाउंट तयार झालेला आहे। तर आपण बघा, नोंदणीकृत जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि जो पासवर्ड आपण बनवलेला आहे तो पासवर्ड आपण टाकायचा आहे। तो पासवर्ड बरोबर टाका। जर पासवर्ड लक्षात नसेल तर पासवर्ड विसरला त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर OTP गेल्यानंतर तो पासवर्ड बदलू शकता। आता आपला पासवर्ड लक्षात आहे, आपण मोबाईल नंबर टाकला, पासवर्ड टाकला आणि खाली आता साइन इन करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर क्लिक करायचं आहे। तर बघा, साइन इन करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही विचारलं जाईल, त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन झालेलं आहे, म्हणजे हे ॲप ओपन झालेलं आहे। बघा, खाली काय पीक सल्ला आणि त्याच्यावरती काय कोणती पिके जोडली नाहीत, मग पीक जोड आहे, अधिकचं चिन्ह आहे, पीक जोड आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे आहे सविस्तर, ते पीक तुम्ही इथं ह्या यादीतून निवडून ते पीक या ठिकाणी तुम्ही जोडू शकता। तर बघा, आता आपण ऊस हे पीक जोडून बघू। उदाहरणासाठी तुम्हाला इथं सर्व पिके दिलेले आहेत, ते तुम्ही कुठलंही पीक या ठिकाणी निवडू शकता। आता ऊसाची आपण आज तारीख टाकलेली आहे, आता यातून ऊस निवडलेला आहे बघा। आता ऊसाची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी येणार आहे। तर बघा, आता बदलायचं असेल तर ते सुद्धा आपण बदलू शकतो। तर बघा, या ठिकाणी आता आपण तारीख चुकून आजचीच आपली पडलेली आहे, तर आपण तारीख चेंज करून टाकू। पाठीमागची जो जानेवारी महिन्यातली ऊसाची तारीख टाकूया आपण। तर बघा, या ठिकाणी पेरणीची तारीख चुकलेली आहे आपल्यात। आता ऊस आपण परत निवडू आणि बदला हटवाला क्लिक करून परत बदलावर क्लिक केलं तरी चालतंय आणि तो बघा, ऊस हे पीक आपण नंतर निवडलेलं आहे। आता पेरणीची जी तारीख आहे ती आपण पाठीमागची टाकू। आता जानेवारी फेब्रुवारीमधली एक तारीख टाकू आपण ऊसाची, जानेवारीची तारीख टाकूया ऊसाची, म्हणजे ऊस लागवडीचा दिनांक टाकायचा आहे। तर बघा, या ठिकाणी आपण 20 जानेवारी टाकलेली आहे। तर बघा, आता ऊसाची संपूर्ण माहिती येणार आहे, त्यासाठी पीक सल्ला। आता पीक सल्लामध्ये आपल्याला काय येणार आहे बघा, वरती हिरवं जे आलेलं आहे ते हिरवं टिक मार आलेलं म्हणजे हा तुमचा पूर्ण झालेला टप्पा आहे। त्यानंतर जे
लाल आहे तो म्हणजे सध्याचा चालू टप्पा आणि जे ग्रे कलरचा आहे तो म्हणजे प्रलंबित टप्पा आहे. आता ऊसाची तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात, त्या स्टेजवर आल्यानंतर फवारणी कुठली करायची, आळी पडली असेल तर कुठली आळी आहे, अशीच आळी आहे का, त्या आळीसाठी औषधे कुठली वापरायची, तर अशी ऊस किती कांड्यावरती आहे, तर अशी प्रत्येक माहिती तुम्हाला ह्या टप्प्यावरती आल्यानंतर समजणार आहे. तर बघा या ठिकाणी पाणी जर औषध फवारणी करायची असेल तर पाण्याची मात्रा किती घ्यायची, रोपाची अवस्था कशी आहे, तसेच एकूण वाढीची अवस्था कशी आहे, प्राथमिक अवस्था किती आहे, फुटव्याची अवस्था कशी आहे, तर अशी प्रत्येक संपूर्ण माहिती आपण याच्या माध्यमातून पाहू शकता. हा झाला पीक सल्ला. त्यानंतर बघा अजून तुम्हाला दुसरी जर याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बॅकवरती जायचं आहे. त्यानंतर बघा SOPवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत तुम्हाला पीक निवडता येतं आणि त्याची माहिती पाहता येते. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मृदा आरोग्य पत्रिका. तर तुमची जमिनीची जी माती आहे तर ते मातीचा प्रत कसा आहे, ती माती नेमकी कशी आहे, तर हे सुद्धा तुम्ही ते मातीची पूर्ण पत्रिका पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून, तालुका निवडून, गाव निवडायचं आहे. त्यानंतर बघा खताची मात्रा. पिकासाठी खत हे अत्यंत आवश्यक असतं आणि खतामुळं नेमकं वेळेला कुठलं खत दिलं पाहिजे याची सुद्धा माहिती शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी या ॲपमध्ये खताची मात्रा, खतासाठी पाणी किती घ्यायचं, तुमचं क्षेत्र किती आहे, त्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असेल किती प्रमाणात वापरायचं, शेणखत किती प्रमाणात वापरायचं याचीसुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे. तसेच हवामान बदलाविषयक सुद्धा माहिती याच्यामध्ये आहे. बघा पेरणीपूर्वी आणि पेरणी करताना काय काय करायचं, मूलस्थानी जलसंधारण असेल, जमिनीची सुपीकता असेल, तसेच पिकाचं तण व्यवस्थापन कसं करायचं, तसेच नवनवीन तंत्रज्ञान कसं वापरायचं, लागवड कापसाची लागवड असेल किंवा इतर कुठलं जर तुम्ही पीक निवडलेलं असेल त्याची लागवड कशा पद्धतीने करायची, पालेभाज्यासुद्धा या ठिकाणी माहिती, फवारणीचं तंत्रज्ञान असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अवलंब करणारे तंत्रज्ञान असेल. त्यानंतर बघा किडीमुळे आपल्या पिकाचं बरंच नुकसान होत असतं. त्याच्यामुळे कुठले कीड आणि कुठलं रोग पडतं, मवा असेल, पांढरा मवा असेल, तसेच इतर कुठले फोटोसहित तांबेरा असेल, फोटोसहित त्यांनी अतिशय डिटेल माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी व्यवस्थापन कसं करायचं आणि समजा आता इथं आळी पडलेली आहे तर ती जाण्यासाठी कुठलं खत वापरायचं, कुठलं रसायन वापरायचं याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपण बाजारभाव, कुठल्या पिकाला बाजारभाव कसा आहे याचीसुद्धा माहिती आपण याच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यासाठी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे आणि खाली बाजार निवडायचा आहे म्हणजे तालुका निवडायचा आणि तुमच्या बघा तालुक्याची जिल्हा निवडल्यानंतर तालुक्याची, त्याच जिल्ह्यातील तालुक्यांची संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर येणार आहे आणि तुम्ही त्या तालुक्यात काय बाजारभाव आहे हे सुद्धा एका ठिकाणी बसून आता पाहू शकणार आहात. त्यानंतर बघा तुम्हाला गोदाम उपलब्धता. तुमचा माल समजा कुठं गोदामाला ठेवायचा असेल तर जे शासनाचे गोदाम आहेत तर तुम्ही ते जिल्हा निवडून, तालुका निवडून त्या त्याच्या असणारे गोदामात आपला माल ठेवायला जागा आहे का, तिथं किती जागा शिल्लक आहे, तर हे सुद्धा तुम्ही आता ह्या महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून पाहू शकता. त्यानंतर थेट लाभ हस्तांतरण. तुम्ही महाडीबीटीच्या सारख्या ज्या योजना आहेत त्याचासुद्धा लाभ या ॲपवरून तुम्ही डायरेक्ट तिकडं सुद्धा जाऊ शकता, कारण त्यांनी तिथं अर्ज करण्यासाठी इथं लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर इथं लिंकवर तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकणार आहे. तर बघा महाडीबीटीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आता येथे क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाणार आहात. या ठिकाणी गेल्यानंतर बघा कृषी यांत्रिकीकरण असेल, फलोत्पादन असेल, सिंचन साधने असतील, तसेच बियाणे असतील, तसेच सौर कुंपण असेल याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता महाडीबीटीमधून. तर बघा त्यानंतर याच्यामध्ये बघा आपण कृषी अवजारे सेवा केंद्र कुठली हे सुद्धा आपण पाहू शकतो. आणि जर तुम्हाला यादीनुसार नाही समजलं तर तुम्ही ते गुगल मॅप्स कसं नकाशा येतं त्या नकाशावर जाऊन सुद्धा नेमकं कुठलं सेवा केंद्र कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर बघा शेवटी आपण होममध्ये व्हिडिओ, आता हे विशेष आहे, व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला काही नाही समजलं तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी माहिती घेऊ शकतात. कृषी वनीकरणाचा असेल, शेतकरी गटाचा असेल, इतरही व्हिडिओ आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण तुमची जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये बदल करू शकता, फोटो टाकू शकता,
त्यानंतर प्रोफाईलच्या खाली आहे भागीदार. आता हे ॲप डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कृषी विभागाने हे ॲप बनवलेलं आहे. त्यासाठी बघा पाणी फाउंडेशन असेल, त्यानंतर MPKV राहुरी विद्यापीठाचं असेल, परभणीचं असेल. तर ज्या ॲप बनवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले आणि जे भागीदार आहेत तर त्या भागीदारांचे सुद्धा इथं लोगो दिलेले आहेत. तर ही संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर बघा भागीदारच्या खाली बाहेर पडा म्हणजे लॉग आउट आपण या ठिकाणी क्लिक